नमस्कार. श्री स्वामी समर्थ सर्वांना. स्वामी महाराज तुमच्या सर्वांच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत ही स्वामींचरणी प्रार्थना करते आणि आजच्या या सुंदर व्हिडिओला सुरुवात करते. तर बघा, पौष पुत्रदा एकादशी ही 21 जानेवारी 2024 रोजी म्हणजेच रविवारी आलेली आहे. बघा, पुत्रदा एकादशीचं व्रत हे सर्वजण करत असतात, पण ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, ज्यांना संतान सुख नाही, अशांनी या दिवशी हे व्रत करायचं आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे. उपाय कोणता करायचा आहे हे आपण पुढे व्हिडिओमध्ये बघणार आहोतच. त्यापूर्वी तुम्ही जर का चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूच्या बेल आयकॉनला देखील प्रेस करा. पुत्रदा एकादशीच्या नावातच तिचा अर्थ हा दिलेला आहे. ज्यांना संतान सुख नाही, ज्यांना संतान प्राप्त होत नाही, अशा सर्वांनी आवर्जून या दिवशी हे व्रत करायचं आहे आणि काही उपाय देखील करायचे आहे. ज्यांना मुलं आहे त्यांनी मुलांच्या प्रगतीसाठी, उज्ज्वल भवितव्यासाठी हे व्रत करायचं आहे. पौष पुत्रदा एकादशी तिथीची सुरुवात 20 जानेवारी संध्याकाळी 7:26 सुरू होणार असून पौष पुत्रदा एकादशी तिथीची समाप्ती 21 जानेवारी रोजी संध्याकाळी 7:26 होणार आहे. उदय तिथीनुसार आपल्याला हे व्रत 21 जानेवारी म्हणजेच रविवारी करायचं आहे. एकादशी व्रताचं पारण किंवा एकादशीचा उपवास आपल्याला हा दुसऱ्या दिवशी सकाळी सोडायचा असतो. एकादशीचे व्रत हे भगवान विष्णूंना समर्पित आहे. एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पद्धतीने आपल्याला पूजा अर्चनाही करायची असते. एकादशीच्या दिवशी तुम्ही हे व्रत 2 प्रकारे करू शकतात. एक म्हणजे निर्जला व्रत, दुसरं म्हणजे फलाहार घेऊन व्रत करायचं. या व्रताला मिठाचं सेवन केलं जात नाही. ज्यांना संतान नाही आहे, ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे, अशा नवरा आणि बायको या दोघांनी या दिवशी हे व्रत आवर्जून करायचं आहे आणि या व्रताचे जेही काही नियम असेल हे नियम या दिवशी या दोघांनी हे पाळायचे आहे. या दिवशी त्यांना फलाहार करायचा आहे. दूध, दही, चहा, कॉफी या वस्तू ते घेऊ शकतात. मिठाचं सेवन त्यांना करायचं नाही आहे. एकादशीच्या दिवशी त्यांना भगवान विष्णूंची तुमच्याकडे मूर्ती असेल किंवा फोटो असेल तर त्याची विधिवत पद्धतीने पूजा करायची आहे. त्याचबरोबर तुमच्या घरात बाळकृष्णाची मूर्ती असेलच, त्या बाळकृष्णाच्या मूर्तीवर या दिवशी तुम्हाला आवर्जून अभिषेक घालायचा आहे. त्याचप्रमाणे संतान प्राप्तीसाठी संतान गोपाल जो मंत्र आहे त्या मंत्राचं तुम्हाला जास्तीत जास्त पठण करायचं आहे. कमीत कमी 108 वेळा म्हणजेच 1 माळ तुम्ही त्या मंत्राचं पठण करू शकतात. मंत्र कोणता म्हणायचा आहे हे बघा, याचा व्हिडिओ आपल्या चॅनलवर आलेला आहे. त्या व्हिडिओमध्ये तो मंत्र मी तुम्हाला सांगितलेला आहे. तो व्हिडिओ तुम्ही पाहू शकतात. त्यामध्ये तो मंत्र दिलेला आहे. ज्यांना संतान प्राप्ती हवी आहे त्यांनी आवर्जून या मंत्राचं पठण त्या दिवशी करायचं आहे आणि या पुत्रदा एकादशीपासून त्या मंत्राचं त्यांनी दररोज 1 माळ तरी जप करायची आहे. बघा, अतिशय महत्त्वाची अशी ही एकादशी आहे. पौष महिन्यातली ही एकादशी पुत्रदा एकादशी या नावाने ओळखली जाते आणि याच्या नावातच त्याचा अर्थ आहे की ज्यांना पुत्र नाही, जे निपुत्र आहे, त्यांनी आवर्जून ह्या एकादशीला हे व्रत करायचं आहे आणि ज्या काही सेवा करता येईल त्या सेवा यांनी ह्या करायच्या आहे. या दिवशी भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला तुम्हाला पिवळे फूल हे आवर्जून अर्पण करायचं आहे. पिवळी मिठाई तुम्ही अर्पण करायची आहे. एकादशी हे व्रत उपवास असल्यामुळे या दिवशी तुम्ही नैवेद्यामध्ये तुम्ही भगवान विष्णूंना किंवा बाळकृष्णाच्या मूर्तीला फलाहार म्हणजे फळांचा नैवेद्य दाखवायचा आहे. त्याचप्रमाणे एकादशीच्या दिवशी आणि रविवारी आपण तुळशी मातेला पाणी अर्पण करत नाही, तर तुम्ही चुकूनही एकादशीच्या दिवशी आणि रविवारी तुळशीला पाणी अर्पण करायचं नाही आहे. त्याचप्रमाणे तुम्ही तुळशीची पानं देखील ही तोडायची नाही आहे. मग तुम्ही तुळशीची पानं ही आदल्या दिवशी तोडून ठेवू शकतात. बघा, आदल्या दिवशी तुळशीची पानं तुम्ही ही तोडून ठेवू शकतात. एकादशीच्या दिवशी आपल्याला तुळशीपत्र हे आवर्जून भगवान विष्णूंना, त्याचप्रमाणे बालगोपालांना म्हणजेच बाळकृष्णाच्या मूर्तीला आपल्याला अर्पण करायचं आहे. तुम्ही एकादशीच्या दिवशी तुळशी मातेची देखील पूजा करायची आहे. बघा, तुळशी मातेला तुम्ही हळदी कुंकू लांबून लावू शकतात, अगरबत्ती लावू शकतात. या दिवशी शुद्ध गाईच्या तुपाचा दिवा सकाळ, संध्याकाळ किंवा सायंकाळी तरी तुम्ही तुळशीसमोर लावायचा आहे. त्याचप्रमाणे तुळशी मातेला प्रदक्षिणा घालून ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्हाला जप करायचा आहे. तर अशा पद्धतीने तुम्ही तुळशीची पूजाही करू शकतात. याचप्रमाणे या दिवशी संतान प्राप्तीसाठी किंवा संतान सुखासाठी पौष पुत्रदा एकादशीच्या दिवशी पती आणि पत्नीने एकत्र व्रत करावे. आपल्या घरी हरिवंश पुराण ऐकावे. धार्मिक मान्यतेनुसार हरिवंश पुराण श्रवण केल्यानं भगवान श्रीहरींचा आशीर्वाद प्राप्त होतो.
ज्यामुळे संततीचा जन्म होऊ शकतो. महाभारताच्या शेवटच्या उत्सवाला हरिवंश पर्व किंवा हरिवंश पुराण म्हणतात. तुम्ही याचं वाचन करू शकतात किंवा तुम्ही याचं श्रवण देखील या दिवशी करू शकतात. पुत्रदा एकादशीचे व्रत भगवान विष्णूंसाठी ठेवले जाते. द्वापार युगात त्यांनी श्रीकृष्णाचा अवतार घेतला होता. पुत्रदा एकादशीला पूजा करताना संत गोपाल मंत्राचा जप करावा. या मंत्राचा जप केल्याने निपुत्रिक जोडप्यांच्या मनोकामना ह्या पूर्ण होतात. याचबरोबर आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी या झाडाला देखील आपल्याला पाणी अर्पण करायचं आहे. बघा, आपल्याला पुत्रदा एकादशीच्या दिवशी केळीच्या रोपाला, केळीच्या झाडाला आपल्याला केळीच्या मुळाशी जल अर्पण करायचं आहे. केळीच्या झाडाची देखील आपल्याला या दिवशी पूजा करायची आहे. त्याचप्रमाणे तुम्हाला संतान प्राप्तीसाठी तुम्ही दर गुरुवारी व्रत ठेवून केळीच्या रोपाची पूजा करू शकतात. केळीच्या मुळास पाणी अर्पण केल्याने बघा तुम्हाला संतान सुख हे प्राप्त होऊ शकते. याशिवाय तुम्ही शुक्रवारी शुक्राच्या मंत्राचा जप करायचा आहे. बघा, शुक्राचा मंत्र ओम शू शुक्राय नमः, ओम शूम शुक्राय नमः या मंत्राचा जप केल्याने देखील तुम्हाला संतती प्राप्तीचा आनंद हा मिळू शकतो. याशिवाय बघा, तुम्ही या एकादशीच्या दिवशी तुम्ही व्रत करणार असाल किंवा नसाल, तुम्हाला भाताचं सेवन हे चुकूनही करायचं नाहीये. त्याचप्रमाणे कांदा लसूण देखील तुम्हाला खायचा नाहीये. याबरोबर बघा, आपण जेव्हा व्रत असतो, उपवास असतो, त्या दिवशी आपले केस धुवत नाही. तर बघा, रविवारी आपण सहसा महिला या केस धुवत असतात. तर या रविवारी एकादशी असल्यामुळे तुम्हाला केस हे धुवायचे नाहीये. तुम्ही मग तुमचे केस हे आदल्या दिवशी शनिवारी देखील धुवू शकतात. आपल्याला रविवारी एकादशी आलेली असल्यामुळे या दिवशी आपल्याला आपले केस देखील धुवायचे नाही. बघा, हे छोट्या छोट्या नियमांचं पालन करायचं आहे. ज्यांना संतती सुख खरंच हवी आहे त्यांनी या छोट्या छोट्या गोष्टींचं पालन करायचं आहे आणि हे व्रत दोघं नवरा बायकोने करायचं आहे. त्याचप्रमाणे आपल्याला अतिशय महत्त्वाचा महादेवाचा देखील उपाय करायचा आहे. हा उपाय कोणता हे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये सांगितलेला आहे. तो व्हिडिओ देखील तुम्ही पाहू शकतात. व्हिडिओमध्ये सांगितलेली माहिती आवडली तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा. चॅनेलवर नवीन असेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.